न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। दूषित पाण्याने इंद्रायणी पुन्हा फेसाळली। नदीत मेलेले मासे आढळल्याने सर्वत्र संताप। नागरिकांचा प्रशासनाला इशारा। इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळल्याचे धक्कादायक चित्र समोर आलेले असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। काही महिन्यांपूर्वी कार्तिकी एकादशीच्या 2 दिवस आधी इंद्रायणी नदी फेसाळली होती। त्यावेळी लाखो भाविक परिसरात येणार असल्याने प्रशासनाने तातडीने हालचाली करत नदीची साफसफाई केली। मात्र ती कारवाई केवळ तात्पुरती ठरल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले। ताज्या घटनेत इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात फेस तयार झालेला असून अनेक ठिकाणी मेलेले मासे आढळून आले आहेत। या दृश्यामुळे पर्यावरणप्रेमी भाविक आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले। पवित्र मानल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीची अशी अवस्था होत असताना प्रशासनाकडून ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे। या पार्श्वभूमीवर एका तरुणाने प्रशासनाला तीव्र इशारा दिला असून नदीतील मेलेले मासे थेट महानगरपालिका तसेच संबंधित शासकीय कार्यालयावर नेऊन टाकण्याचा इशारा दिलाय। फक्त सणासुदीपुरती दिखाऊ साफसफाई नको तर प्रदूषणाला कारणीभूत घटकांवर कठोर कारवाई करा अशी ठाम मागणी त्याने केली आहे। तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नागरिकांकडून दिला जातोय। आज इंद्रायणी पुन्हा फेसाळली। मागील अनेक वर्ष झाले आपण हीच परिस्थिती बघतोय। याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला आपल्याला तरी दिसून येत नाही। मंत्री येत आहेत, मंत्री महोदय येतात, अनेक नेते येतात, फक्त आश्वासनं देतात, कागदोपत्री घोडे नाचवत आहेत। कुठल्याही प्रकारची कारवाई यावर झालेली दिसत नाही। अनेक वर्ष झालेत आपण आळंदी नगरपालिकेच्या आधीच STP प्लॅनची मागणी केलेली, पण आताशी पुढं म्हणजे 20 वर्षापूर्वी मंजूर झालेला STP प्लॅन आता मंजुरी त्याला भेटली आणि आता काम सुरू होते। अनेक प्रकारची घाट आणि सुशोभीकरणाची कामं केली जातात, पण कुठल्याही प्रकारचा इंद्रायणी नदीचं प्रदूषण थांबण्यासाठी कारवाई केली जात नाही। अनेक वर्ष झाली आमचा वारकरी संप्रदाय असेल, अनेक स्थानिक सामाजिक संस्था असतील किंवा आमचे पत्रकार बांधव असतील या बाबतीत आवाज उठवत आहेत। कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि जो आमचा महाराष्ट्रातून भाविक भक्त संत ज्ञानोबारायांचं दर्शन घेण्यासाठी, संत तुकोबारायांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतो आणि या स्नान करतो आणि एक तीर्थ म्हणून हे इंद्रायणी नदीचं पाणी जल घेतो, पण त्याला कुठेतरी त्याची निराशा होती, ज्यामुळे ही परिस्थिती पाहतोय। मागील काही दिवसापासून आपण पाहतोय इंद्रायणी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच आपल्याला दिसतोय। आजही 2 दिवसापासून आपण पाहतोय हीच परिस्थिती। केव्हा या प्रशासनाला जाग येणार आहे? माझी प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, या महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, जर ह्या पुढच्या महिन्याच्या एकादशीपर्यंत कुठल्याही प्रकारची जर आपण यावर कारवाई केली नाही तर याची तुम्हाला हेच पाणी आणि हेच मृत माशांचा खच तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या नगरपालिकेमध्ये आणि तुमच्या मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये दिसून येईल, एवढंच मी सांगू इच्छितो। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।